आज आपण मस्त असे आषाढी स्पेशल बघा उपवासाचे मेंदू वडे पाहतोय। त्यासाठी तर मी भगर घेतलेली बघा, एक अर्धी वाटी। आता आपण ही भगर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। आता याच्यामध्ये बघा एवढा नाही, फक्त आपण पोहे खायचे जेवढे 2 चमचे असतात ना, एवढा थोडासा बघा शाबू टाकून घेऊयात। बघा आता हे आपण व्यवस्थित बघा बारीक करून घेऊयात। बघा आपण मस्त असं व्यवस्थित बघा हे भगरीचं पीठ आणि शाबूचं दळून घेतलेलं आहे। बघा आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली। अगोदर बघा आपण अर्धी वाटी भगर घेतलेली आणि थोडासा शाबू घेतलेला, त्याच्यामुळे इथं मी 1.25 वाटी बघा पाणी गरम करण्यासाठी ठेवते। बघा याच्यामध्ये आता आपण थोडंसं बघा तेल टाकून घेऊयात। अगोदर एक अर्धा चमचा, त्याच्यानंतर चवीनुसार बघा मीठ पण टाकून घेऊयात। आता याच्यानंतर आपण जी मिरची बारीक करून घेतली बघा ती टाकून घेऊयात। बघा पाणी व्यवस्थित गरम व्हायला लागले। आता याच्यानंतर थोडंसं बघा जाडं भरडं भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात। एकदम पोहे खायचे बघा 2-3 चमचे, तुम्हाला आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता। हे मिक्स करून घेऊयात। आता याच्यानंतर जे आपण पीठ बघा बारीक करून घेतले ते थोडं थोडं टाकून व्यवस्थित बघा हलवून घेऊयात, गाठी न होता। बघा आपण थोडं थोडं करत सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा एकदम व्यवस्थित आपलं पीठ हे घट्ट झालेलं आहे। आता याच्यावरती आपण ताट झाकून 1-2 मिनिटं थोडं शिजवून घेऊयात। बघा एका ताटामध्ये उकडलेला आपण एक बटाटा खिसून घेऊयात। बघा मी बटाटा खिसून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडेसे बघा चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत। बघा उपवासासाठी घरी बनवलेले आहेत, थोडेसे टाकून घेऊयात आपण। बघा थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया, कारण का अगोदर टाकले त्याच्यामुळं बटाट्यापुरतं आता थोडं टाकून घेऊयात। बघा आता जे आपण भगरीचं आणि शाबूचं जे मिश्रण केले बघा ते टाकून घेऊया त्याच्यामध्ये। बघा आता हे थोडंसं एकदम थंड झाले बघा, एक कोमट झाले। आता आपण हे व्यवस्थित बघा पीठ मळून घेऊयात। बघा व्यवस्थित असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। बघा हाताला थोडंसं मी तेल लावून घेतले। आता याच्यातील छोटासा बघा गोळा काढून, जर तेल नाही लावलं तर बघा हाताला चिकटेल, त्याच्यासाठी थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि हे आपल्या मेंदू वड्यांचा असा मस्त असा शेप द्यायचा आहे। बघा तुम्ही तुमच्या आकारानुसार लहान मोठे करू शकता। बघा अशा प्रकारे आपण वडे तयार केलेले आहेत। बघा तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे बनवलेले आहेत ना ते वडे सोडून घेऊयात। बघा मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। अगोदर एका साईडने पूर्ण होऊन द्यायचे बघा, त्यानंतरच पलटी करायची। बघा एका साईडून आपण गोल्डन रंग आल्यानंतर आपण ही साईड बघा पलटी केलेली आहे। बघा व्यवस्थित असा गोल्डन रंग आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। बघा मस्त असले आपले हे कुरकुरीत असे बघा उपवासाचे मेंदू वडे तयार झालेले आहेत। त्याच्यात चटणी, तर तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि उद्यासाठी नक्की ही रेसिपी बनवा, खूप छान लागते। चला तर मग धन्यवाद।